उर्वीचा पाळणा पण पॅक झाला, कारण की आज उर्वी घरी चालली तिच्या आजीकडे. तिचे कपडे, बॅग, तिची डॉल सर्व घेतलेल्या सोबत. नोडून झालं मग पिलू नाही म्हणते, जात नाही म्हणते ना मा ना ना. बॅग मागायला आता चालते तिथं कशी करशील काय लहानपणापासून इथंच बसतो. गरम पाणी टाकते का पाण्याच्यात? हो गरम पाणी टाकते. पहिले वांगे सांगे तेलामध्ये मुरू देऊ, त्याच्यानंतर मग पाणी टाकू. शिकून घे भाजी, आता शिकली मी आता. अरे बापरे, कशाची पॅकिंग चालू आहे पिल्या? हा, इच्छा नाही तिची जायची. का जात नाही का तू? हा, इकडे चालू आहे उर्वीची गाडीची पॅकिंग. बघ जा, हळूवर जाते. झाली. उर्वीचा पाळणा पण पॅक झाला, कारण की आज उर्वी घरी चालली तिच्या आजीकडे. तिचे कपडे, बॅग, तिची डॉल सर्व घेतलेल्या सोबत. झाली उर्वीची नावनो तयारी पण झाली. हो, घरी चालली तू मावशीकडे. मावशीले म्हणा मी आली परेशान करायला म्हणा तुला, है ना? है ना? हो ना मग पिल्या? हो, चला आता आपण भूर जाऊ. आता जाता जाता तिचा ड्रेस घेतला जाते. हा, ड्रेस घेऊन घेऊ. हा ना, होळीचा ड्रेस आला ना तिचा. त्यानं फोन केलता ना आता त्याला, तिथंच राहू दे म्हणे, मी येऊनच राहिलो. तिथं घरी गेल्यावर मग शूट होती तिचं मन झालं पर्यंत, मग त्याच्यावर त्या ड्रेसवर करून घ्यायचा. मस्त हे पिचकारा आणले की नाही, यातच ठेवल्या. हा, पिचकारा वगैरे मस्त ड्रेस घालून घ्यायचा तिला घरचा. बघ, काल नाही आला बिचारा ड्रेस, नाही तर कालच झाला असतं तिचं फोटोशूट आपल्या इथं मस्त. पण काल स्टोरी आहे बाईची, हा पिल्ल्याची. काय दादानं गाडी आणली तर काय पडलीच तिथं एका कोपऱ्यामध्ये. लंब पल्ला पाहिजे तिला. हा, असं फिरायला निघतो पुण्यासारखं पाहिजे, फिरायला निघालो बा. आता पुण्याला गेलं की आहेच तिचं फिरणं. खाली उतरले की चालले. पुण्यात मस्त एक राऊंड मारला की मोठा राऊंड होते बिल्डिंगला. अंकलची इकडे पण नाही म्हणते ते. अंकलची त्यांनी पाहायचं नाही, बंद करून घ्या. ओले बाबा नडून झालं मग पिलू नाही म्हणते, जात नाही म्हणते ना मा ना ना. भूक लागली तर ओ मा ओ मा ओ मा. डॉल बाईची. चला, हे बसणार काय? ते देऊन द्या पिशवी, बॉटल आईची अंदर होती, पाणी प्यायला लागते. ते उचलून घ्या, हे टाकून दे पहिले खाली. नाही लावून दे आता. पाळणाही बसला, तिची बेबी गाडी बसली. ते पाहिजे इकडे. नाही, तो बॉक्स दबून आला वाटते. अजून काही सामान राहिलाय काय? एक बॅग आहे, एक राहिली का? तुमचे पण किती करणार? ठीक आहे ना.
बॅग मागायला पहिले बूट चाललो. कुठे चाललो आपण? आजीकडे. आजीकडे चाललो आपण. पूर्वीची सुट्टी संपली. पूर्वी 8 दिवसासाठी झाली होती. उन्हाळ्याची सुट्टी होती. हा, उन्हाळ्याची सुट्टी होती. पण तिने आंब्याचे रसच नाही खाल्ले. चालत नाही तिला. पुढच्या वर्षी खाईन. आता आजीच्या घरी गेल्यावर आपण फोटोशूट करू तुझा. मस्त नवीन नवीन ड्रेस आले. आज संध्याकाळपर्यंत पोहोचतोच मी. होळीच्या दिवशी तर नाही आला विचारा. आता नंतर घालून बाकीचे काम घरी गेलं. तिथं होणार आहे नाही होळी. जणू खेळणार आहे तिच्यासोबत. घाटच घालून घ्यायचा. हाच घाले याच्यावरच मस्त फोटोशूट. हा पिचकार वगैरे सोबतच घेतल्या. सगळं ठेवून मस्त मस्त फोटोशूट करू. 4th month झालं. 4th month. सामान कर. बसला ना. चला येतो आई. ते झोपली आता झोपत तिला. चला हळू. तर फ्रेंड्स आम्ही आलेलो आहे लोणीला आईला घेऊन. कारण की आईच्या भाषेचं लग्न आहे त्याच्यासाठी आम्ही पण येणार. पण आम्हाला वेळ आहे. आईला लवकरच आणून सोडलेलं आहे. चला. हे पण नवरी कुठे फिरत होती? शॉपिंग कैची आणायला गेली होती. चलो तरी का नाही मग कुठे गेला मामी? हाय मामी. मग मी म्हटलं नवरीला कामाला लागले फिरूनच राहिली. लग्नाला किती दिवस राहिले? 6 दिवस तर राहिले फक्त. एवढं फिरत असतं. तुम्ही आता लेट येऊन गेला काय करता? मी लेट येऊन राहिली. डबल माय तुझ्या. तर इथे चालू आहे आमची जेवणाची तयारी करणं. कारण की आम्हाला मग घरी पण जायचं होतं. फक्त आम्ही आईला सोडायला चालू होतो मामाची इथं. कारण की लग्नाला जास्त दिवस नव्हते राहिले आणि मामाने आईला 5-6 दिवस अगोदरच बोलावलं होतं. म्हणून मग आम्ही इथे आईला सोडायला आलो. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही जाणार आहे घरी. आता का लग्नानंतर आत्याच म्हणाला होता का दिली? हो
हा? सासूबाई आई आई असं म्हणायचं तो मम्मी म्हणते, सासूबाई साष्टांग नमस्कार. एक आते कमी झाली आता. मम्मी म्हणत जाईल तिले तो मम्मी म्हणते कस तू एक आते कमी झाली असं म्हटलं नंतर बघा ती कोण एक आते मेली कमी झाली म्हणजे एक आत्या सासू झाली. स्वयंपाक केला ते काय हा? गॅसवर बसवून गेला तर स्वयंपाक केला गॅसवर बसवून स्वयंपाकात माझी बहीण पाहून घ्या. नाही आता चालते तिथं कशी करशील तिथं बसायला जागाही नाही मामा म्हणे नाही वाढून तू बसायला वाढून ती मोठा खुर्ची घेत जा अजून नाही ना ते बरोबर काय लहानपणापासून मी इथंच बसतो सवय लागली तिला आता तिची खाईल मग मम्मी पूर्ण टाका गॅसचा ओटा वाढून ठेवायचा मला पहिले. गॅसचा ओटा वाळून ठेवायचा हाताने मावशीले सांगायला आला असं तुझ्या घरी घेतो पण घे नवीन ट्रेनिंग चालू आहे म्हणतो. सुरू आहे हा नाही काही की भाजी आहे तुला वांग्याची भाजी लैला मंजू लैला मजनूची भाजी कास्तूपला हेच खाऊ घालायची. आलू वांग्याचीच भाजी शिकली पण मी बाकी काहीच नाही येते ना पालक भाजी येते का पालक भाजी टमाटरची चटणी चांगलं. कास्तूपला काय आवडते टमाटर मग त्या रोज टमाटरच खाऊ घालायची. पालक भाजी शिकली मी हा चांगलं प्रॅक्टिस पाहिजे म्हणून आल्याची पण बाकी हा आहे आताचं टेन्शन नाही. खा खा पोंगी खा बिचारी थकली त्रिवेणी वाटत आहे की झाल्यासारखं हो हो टाकू काय याच्यात तिखट हे टाक ना हे टाकतो ना आधी पण आधी तिखट टाकायला लागते ना मग टमाटर टाकशील ना तू हे टाक नुसतो तू जशी करतो तशी कारण की चटणी लवकर करते. मम्मी मेथी पण टाकायची आहे का मेथी पण टाकायची आहे ना. सगळ्याची पद्धत वेगवेगळी आहे. मामीची पद्धत एवढी वेगळी आहे म्हटलं माया मामीची. हा हे पूर्ण झालं मामी की घोटून घेते अरे नांदुरा साईडची एवढी टेस्टी लागते म्हटलं एक नंबर. नांदुऱ्याची वांग्याची भाजी चांगली फेमस वांग्याची भाजी मिरचीची भाजी हा. भाकरी, मिरचीची भाजी नेहमी करते आम्ही गेलो की मिरचीची भाजीच करायला एक नंबर बनवते मम्मी. तेलामध्ये चांगली झाली की नाही वांगे आपोआपच मोठे टाका ते वांग्याच्या मम्मी धुतली काय ते निघतेच त्याचं ते काळीपणा वांगे पाहिजे का पाणी वाटून गरम पाणी गरम पाणी गरम पाणी टाकते का पाण्याच्यात हो गरम पाणी टाकायचं पहिले वांगे चांगले तेलामध्ये मुरू देऊ त्याच्यानंतर मग पाणी टाकू. शिकून घे भाजी आता शिकली मी आता बहीण आवडते कुठे आला घाटा वाढले तरी आमची दहाची तयारी झाली जेवण झाले आमचे. हॅलो पाठवले पैसे चेक कर आणि आज स्पेशल नवरीने आमच्यासाठी जेवण बनवलं होतं. तर जेवणामध्ये तिने बनवलं होतं आलू वांग्याची भाजी सॅलेड पोळी भात. मामा बाहेर येत आहे ना लग्नाच्या आधीच पाहून जाते लग्नाच्या आधीच पाहून जाते आम्हाला थोडे खाल्ले मी लागून घेऊ काय
पाय लागला काही ना काही द्यायला पाय लागले पैसे भेटून राहिले मग नाही केव्हा भेटले ना चालली नाही तर मग ते तिला मागता येत नाही मला चला तर मग फ्रेंड्स, जेवण झाल्यानंतर आता निघालेलो आहे मी घरी जाण्यासाठी. तर फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग आता भेटूया अशाच छानशा पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.